तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्री गणेश कासगाव संघाचा करण लहानेला पाहतोय आपण, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तोच करण लहाने गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाले. तो गोलंदाजीसाठी फलंदाज शंकर आणि प्रथमेश ओम कोंडेश्वर भोज संघाकडून. चला पंच आपण ऑन करायचे, जास्त वेळ घेऊ देऊ नका. ऑलरेडी खूप सारा उशीर झालेला आहे आपल्याला या स्पर्धा सुरू होत असताना. आजच्या दिवसामध्ये चौथा दिवस पाहतोय आपण. आपटी संघ, आपटी संघाचा कोणताही प्रतिनिधी असेल तर कमिटीशी संपर्क साधा. दादा आपल्याला वरवान पुकार दिला जातोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच इथं स्टार्ट होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण लहाने. स्ट्राईक इन वरती प्रथमेश. पहिला चेंडू लॉफ केलाय, चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने, कोणताही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू गेलाय. पहिला चेंडू वरती आघात करत असताना हा आलाय तो प्रथमेशच्या बॅट मधून. खणखणीत असा षटकार पाहायला भेटतोय. पहिला चेंडूवरती मोठा फटका प्रथमेशच्या बॅट मधून आपल्या संघासाठी, संघाचं व स्वतःचं खातं इथं ओपन करतोय प्रथमेश 6 धावेने. चांगला फटका पाहायला भेटला प्रथमेश कडून. गोलंदाज करण लहानेवरती आघात करतोय. पुन्हा एकदा करण, पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. आता मात्र बीट झालाय फलंदाज. बॉडीवरती चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती करत असताना कमबॅक करतोय गोलंदाज करण लहाने. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा गोलंदाज करण लहाने आपण नेहमीच पाहत असतो. करण लहानेला चांगलीशी कामगिरी करत असताना, परंतु इथे पहिल्या चेंडूवरती प्रथमेशने सुद्धा सांगितलंय हम बीकीसी से कम नाही. पहिल्या चेंडूवरती 6 धावा षटकार. दुसरा चेंडू डॉट चेंडू. पुन्हा एकदा बीट केलंय. वेगावरती स्वार होऊन पुन्हा गोलंदाजी करताना पाहतोय आपण. वारंवार बीट करत असताना लगातारचे 2 चेंडू बीट केले फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक गोलंदाजी करण लहानेकडून पाहायला भेटते आपल्याला. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव संघ. ध्रुव याच्या नावाने श्री गणेश कासगाव संघ उतरलाय. पुरस्कृत यशवंत दिनेश दादा यशवंतराव यांनी पुरस्कृत केलेला संघ. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक येईल. थोडेसे फंबल झालेत आणि फंबलचं रूपांतर 2 धावेमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज शंकर आणि प्रथमेशाला 3 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण 9 धावा. तीन धावा मिळतात तर जय ओम कोंडेश्वर भोज संघाला. स्ट्राईक इन वरती शंकर. लॉफ करण्याचा प्रयत्न बीट झालाय. फलंदाज अजून एक निर्धाव चेंडू. करण लहाने चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक गोलंदाजी करण लहानेचे पाहायला भेटते. 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा धावफलकावरती पाहतोय आपण ओम कोंडेश्वर भोज संघाच्या. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला गोलंदाज करण याचा घेऊन सज्ज झालाय तो. स्ट्राईक इन वरती फलंदाज शंकर, सलामीवीर फलंदाज. पुन्हा बीड झालाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता अजून एक डॉट चेंडू पाहायला भेटतो मैदानावरती. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 9 धावा पाहायला भेटतात ओम कोंडेश्वर भोज संघाकडून.
चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला करणकडून. पहिल्याच चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढील 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा करतात त्या करण यांनी. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. P2चं दुसरं षटक राज लहानेच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे संघनायकाने. सॉरी, राज भोईरला पाहतोय आपण. राज लहाने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक करताना पाहतोय आपण. स्ट्राईक एंडवरती प्रथमेश फेस करेल. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता. मलिंगा स्टाईलने बॉलिंगदाजी करत असताना बॉडीवरती चेंडू आदललाय. लेग बिफोरची अपील परंतु अपील इथे फेटाळली. या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल संघासाठी ओम कोंडेश्वर भोज संघाला. लेग साईडच्या दिशेने चेंडू केला तिथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय शंकरने. पुन्हा एकच धाव मिळते ती शंकरला. एक धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 11 धावा पाहायला भेटतात आपल्याला. पुन्हा एकदा राज. चांगला फटका पाहायला भेटला. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत हा चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटते. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत असा चौकार. यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना नाही खेळवणार तर आपले रेग्युलरची तिसरी मॅच असेल ती तिथं खेळवणार आहोत. तर यानंतर तिसरा सामना सापेगाव बी विपक्ष जय हनुमान जोवेली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचे. सापेगाव बी त्यांच्या विरुद्ध जय हनुमान जोवेली म्हणजे करणचा संघ. हलक्या हातामध्ये कट केल्या पॉईंटमध्ये तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटले. डॉट चेंडूची सांगता मैदानावरती चौकार आल्यानंतर गोलंदाज राजकडून पाहायला भेटते आपल्याला. कमबॅक करण्याचा प्रयत्न राज याचा. चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा राज सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. मिड ऑफच्या दिशेने चेंडूला खेळून काढले तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान पुन्हा सिंगल धाव पाहायला भेटते. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाज पाहतोय आपण. प्रथमेश आणि शंकर सलामीवीर फलंदाज मैदानावरती पाहायला भेटतं. एक धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 16 धावा. लॉफ केला. व्ही शेप मध्ये फटका खेचलाय. फलंदाज शंकरच्या बॅटमधून हा आलेला खणखणीत असा चौकार पाहायला भेटतोय. शेवटच्या चेंडूवरती राजवरती आक्रमण केले ते शंकरने. दुसरं षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. बिनगडी बाद 20 धावा. आपटी संघ आपण कुठे असाल वारंवार आपल्याला पुकार दिला जातोय लवकरात लवकर यायचे. आपटी संघाचा संघनायक किंवा प्रतिनिधी कोणी असेल तर या लवकर. तिसरं षटक वैयक्तिक दुसरं व सांगित तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय करण लहानेला पाहतोय आपण. पहिला चेंडू बीट झालाय. फलंदाज यष्टीरक्षक चुकी करतोय.
निर्धाव चेंडू सांगता कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटली गोलंदाजांकडून. आता पहिल्या षटकामध्ये करणकडून पाहायला भेटली होती आपल्याला. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज करण लहाने, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तोच करण लहाने गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एनवरती प्रथमेश. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला, तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून येईल. या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना प्रथमेशला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी करण लहानेकडून पाहायला भेटते. आता मात्र स्ट्राईक एनवरती फलंदाज शंकरला पाहतोय आपण. फेस करेल गोलंदाज करण लहाने याला. करण लहाने याने पहिल्या षटकामध्ये शंकरला 2 चेंडू डॉट फेकले होते. तो शंकर पुन्हा एकदा स्ट्राईक एनवरती फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉडीवरती चेंडू आदळतोय. स्क्वेअर लेगला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येऊन अडवेल. पुन्हा सिंगल धाव. सिंगल धाववरतीच पुन्हा समाधान मानावं लागेल ते ओम कोंडेश्वर भोज संघाच्या खेळाडूंना. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल ती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ओम कोंडेश्वर भोज संघाला. पुन्हा करण सज्ज झालाय तो गोलंदाजीसाठी. फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनारीत घेऊन चेंडू जातोय थर्ड बॅनला. सीमारेषा पर हा आलेला प्रथमेशच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण 26 धावा. ओम कोंडेश्वर भोज संघाच्या अजून एकही फलंदाज बाद झाला नाही. ही जमेची बाजू असेल ती ओम कोंडेश्वर भोज संघासाठी. गोलंदाज निराश होतोय. करण लहाने लॉफ केला चेंडूला. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. गोलंदाज करण लहानेच्या विरुद्ध आलेला हा दुसरा षटकार. 2 षटकार पाहिले आपण. प्रथमेशच्या बॅट मधून करणवरती आक्रमण केलं. पारुपीच्या पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू सुद्धा फेस करत असताना षटकार आला होता. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा करण लहानेच्या विरुद्ध हा षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज प्रथमेश कडून चांगली फलंदाजी पाहायला भेटते. प्रथमेशची आक्रमक रूप धारण करत असताना पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा प्रथमेश स्ट्राईक पुन्हा एकदा फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉडीवरती चेंडू आदळतोय. लेग बिफोरची अपील आणि पंच इथे सांगत असताना चेंडू थोडासा हाईट फॅक्टर होता. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. अजून एक धाव ओम कोंडेश्वर भोज संघाला. तिसरं षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. बिनगडी बाद 33 धावा पाहायला भेटतात.
भावेश सज्ज झालाय पुन्हा स्ट्राईक वरती. आता प्रथमेशला पाहतोय आपण. खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईल आडवे, पुन्हा सिंगलच. एकही मोठा फटका खेळू देत नाही. चांगली गोलंदाजी करतो. जशी गोलंदाजी हर्षदाने केली तशीच गोलंदाजी भावेशकडून सुद्धा आपल्याला सुद्धा पाहायला भेटते. एकही मोठा फटका मारू देत नाही तो गोलंदाज भावेश. पाहतोय फलंदाज, दोन्ही फलंदाज सलामीवर फलंदाज, खूप सारा अपेक्षा परंतु त्यांच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला भेटत नाही. पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल एकदा पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे पहिली विकेट पडते ती ओम कोंडेश्वर भोज या संघाची. बसलेला हा प्रथमेच्या स्वरूपात पहिला झटका. नाहीये, कोणती पेनल्टी नाहीये. शेवटचा चेंडू या षटकामधला. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल आडवेल. या दरम्यान पुन्हा एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न पाहायला भेटतो ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये आणि 3 धावा पूर्ण करत असताना फलंदाज दोन्ही पाहतोय आपण शंकर आणि विकासला पाहतोय आपण. 3 धावा मिळतील. 5वं षटक समाप्त झालंय. 5 षटकात समाप्त धावफलकावरती धावा पाहतोय आपण 47 धावा. येणारे 30 चेंडू 48 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ध्रुवी 11 श्री गणेश कातगाव संघाला. यापुढे होणारा सामना सापेगाव बी विपक्ष श्री गजानन डेव्हलपर्स जय हनुमान जोवेली करणचा संघ. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचे लवकरात लवकर. सापेगाव बी विपक्ष श्री गजानन डेव्हलपर्स जय हनुमान जोवेली करण धुलेचा संघ. श्री गजानन डेव्हलपर्स जय हनुमान जोवेली या संघाचे पुरस्कर्ते जगन्नाना पाटील मॅन फ्रॉम मांडा या टिटवाला यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आज जय हनुमान जोवेली करण धुले यांचा संघ. येणारे 30 चेंडू 48 धाव्यांची गरज विजयासाठी ध्रुवी 11 श्री गणेश कातगाव संघाला. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक घारिवली गावचा एक गोड आवाज रोशनजी संते सरांच्या गोड आवाजामध्ये. चला विनंती असेल टॉससाठी या. जोविली आणि सापेगाव बी या दोन टीममध्ये सामना असेल. श्री गजानन डेव्हलपर्स जय हनुमान जोविली जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ
जोविली संघ खेळणार आहे जगन्नाथ पाटील यांच्या नावाने. श्री गजानन डेव्हलपर्स, जय हनुमान जोविली. चला जोविलीचे कॅप्टन येत आहेत. सापेगाव बी या टीमचे देखील कॅप्टन येत आहेत. टॉस आपण करणार आहोत. 5 षटकांचा सामना असेल. सापेगाव बी आणि जोविली. आंबेशिवगावचे कार्यसम्राट कार्यकुशल उपसरपंच आदरणीय दिनेशजी कडाव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया नक्कीच टॉस. दिनेश कडव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला जोविली टीमचे कॅप्टन टॉससाठी या लगेचच. सुधीर या आपण. चला सुधीर या आपण टॉससाठी. अठ्ठेचाळीस धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या टीमला. दिनेश यशवंतराव साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. पुरस्कर्ते या टीमचे ओम कोंडेश्वर भोज या टीमने निराश केले कारण की त्यांचे महत्त्वाचे भरपूर खेळाडू आज टीममध्ये नाही आहेत. त्यांची कमी नक्कीच भासली. पहिल्या इनिंगमध्ये 47 धावा फक्त बनवल्या. चला जोविली या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. पराग इथे उपस्थित आहेत. सापेगाव बी या संघाचे संघनायक आदरणीय दिनेश दादा कडव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विवेक गायकवाड येत आहेत. श्री गजानन डेव्हलपर्स, जय हनुमान जोविली. टॉस होतोय जोविली आणि सापेगाव या दोन टीम मध्ये. टॉस जिंकलेला आहे जोविली या संघाने. निर्णय पेंडिंग आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 48 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या संघाला. 5 षटकांमध्ये 30 चेंडू 48 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. भावेश आणि राज ही जोडी आहे. सलामीची ही जोडी. फुल टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आहे. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. भावेश बॅक टू द पवेलियन. अन्य बॅट्समन ऋतिक आलेत. तिसऱ्या क्रमांकावरती. शून्यावरती भावेश बाद झालेला आहे. पहिली सफलता प्रथमेशने प्राप्त करून दिली आहे ओम कोंडेश्वर भोज या टीमसाठी. आणि पहिला धक्का लागला आहे ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या टीमला. दिनेश दादा यशवंतराव यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहतोय पुरस्कर्ते या टीमचे. अठ्ठेचाळीस धाव बनवायच्या आहेत आणि शून्यावरती पहिला विकेट गमावलाय. न्यू बॅट्समन ऋतिक येत आहेत.
क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन स्वर्गीय अमोल अरुण दलाल आणि स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषक. लाईन नक्कीच खराब आहे सांगत असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव आणि या अवांतर धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1-1 ही धावसंख्या आहे कासगाव या संघाची. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत विकास. एकच धाव मिळते चेंडूवरती. चांगली फिल्डिंग डीपमध्ये लॉंग ऑफला, कारण की 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल 2 खेळाडू आहेत. एक लॉंग ऑफ आहे आणि एक वायडिश काऊ. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ही फिल्डिंग व्यूहरचना आहे. मिड ऑफला चेंडू फील्ड होते त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या संघाची. राईट मोर द विकेटने बॅटची आतली कडा आहे. क्या बात आहे, अप्रतिम फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते दुर्गेश. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली हे असं क्षेत्र आहे जर इथून चेंडू निघाला तर तो सीमा रेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो आणि दुर्गेशने चांगली फिल्डिंग केली आहे. नवोदित खेळाडू आहेत, अगदी 14 ते 15 वर्षांचे खेळाडू आहेत. आज शाळेला ते सुट्टी करून आलेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. ऑन साईडला खेळतायत, फिल्डर होते त्यांना बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु चेंडू अक्षरशः थांबला तिथे आणि मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 बनवल्यात. 48चा पाठलाग करायचा आहे ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या संघाला. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 42 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू 42ची गरज या मॅचमध्ये आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. आज 8 सामने खेळवायचे आहेत आणि आजच्या दिवसातील 3रा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5-5 षटकांचे असतील. त्यानंतर 4 षटकांचे 2 सामने आणि क्वालिफाईंग मॅच ही 3 षटकांची असणार आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या मान्यतेनुसार त्यांच्या नियमावलीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. चला जोविली टीम विवेक गायकवाडला विनंती असेल आपला निर्णय आपण कळवायचा आहे. फिल्डिंग फर्स्ट जितू घावट सरांचा आवाज आपण गेली 4 दिवस ऐकतोय. अपकमिंग रायझिंग स्टार कॉमेंटेटर, खऱ्या अर्थाने आंबेशिव गावाचं नाव ज्यांनी आपल्या या समालोचन क्षेत्रामध्ये उंचावलेलं आहे. जितू घावट सर, त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. चोवीस चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. श्री गणेश कासगाव संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकतीच झालेली स्पर्धा एरंजाड येथे आणि त्या एरंजाडच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ, त्यानंतर वाकलन ट्रॉफीमध्ये वाकलन टीमला अंतिम मॅचमध्ये पराभूत करून चॅम्पियन झाले होते. तो भीम पराक्रम केला आहे तो म्हणजेच कासगाव संघाने. श्री गणेश कासगाव संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये दिनेश दादा यशवंतराव पुरस्कृत ध्रुव 11 या नावाने. फुल टॉस त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट स्ट्रोक, षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून.
धावसंख्या आहे 12. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले षटकाराने. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. ऋतिक बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन करण लहाने येत आहेत. षटकार लगावला होता पहिल्या चेंडूवरती ऋतिकने आणि दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. कमबॅक केलं गोलंदाज सिद्धेशने. प्रथमेशने अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलं होतं. सिद्धेश आलाय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू फेकला. खराब चेंडू ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला षटकाराला आणि त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सिद्धेशने. विकेट मिळवली ऋतिकची. करण लहाने येत आहेत. खूप मोठं नाव आहे कासगाव या संघाच्या माध्यमातून, ज्याने कासगाव गावाचं नाव या संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या विश्वामध्ये ज्याने निर्माण केलं. करण लहाने. सांगीम प्रीमियर लीग गोवा ही देखील स्पर्धा तो खेळलेला आहे. करण लहाने अष्टपैलू खेळाडू आहे. जेन्युन ऑलराऊंडर आहे करण लहाने. ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. 35 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 21. बनवायच्या धाव 35 या मॅचमध्ये. आई गावदेवी चषकाचे आयोजन 5 दिवसीय ही स्पर्धा आहे. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु एलिव्हेशन नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. फलंदाज झालाय बाद. राज बॅक टू द पवेलियन. संदेश येत आहेत. नवीन फलंदाज आघाडीचे महत्त्वाचे 3 फलंदाज बाद झालेत. भावेश, राज, ऋतिक खूप लवकर बाद झालेत. इथून करण लहाने आणि संदेशला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की चेंडू शिल्लक आहेत 20. बनवायच्या धावा 35 या मॅचमध्ये. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या संघाला. यापुढील सामना असेल जोविली विपक्ष सापेगाव बी या 2 टीममध्ये. श्री गजानन डेव्हलपर्स, जय हनुमान जोविली, जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक. गॅप मधून चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. नक्कीच डीजे नाहीये, नाहीतर विष्णू सरांचा डान्स देखील आपण पाहिला असता. डान्सिंग अंपायर आहेत. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. लॅप स्ट्रोक, दिल स्कूप, सुपला शॉट पाठवलाय फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या संघाला. 18 चेंडू बनवायच्या धावा 27.
क्या बात आहे, प्रेम धुळे येत आहेत. अठरा चेंडू 27 ची गरज या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या संघाला. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश येतोय. सेकंड स्पेल मध्ये ज्या प्रथमेशने पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती, त्याच प्रथमेशवरती विश्वास दाखवला जातोय आणि या तिसऱ्या षटकामध्ये पाचारण केलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा मोह त्याने आवरलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 22. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अनेक नवीन खेळाडू आपण पाहतोय. ओम कोंडेश्वर भोज या टीम मध्ये आहेत. शंकरने चांगला संघ बनवलेला आहे. आज विशाल भारतीय टीम मध्ये नाही आहेत. त्यांची कमी नक्कीच भासली. पहिल्या इनिंगमध्ये धावा बनल्या नाही आहेत, परंतु सेकंड इनिंगमध्ये चांगली फाईट देत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. स्विच हिट, क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग फिल्डिंग. सिद्धेश 4 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. जर इथून चेंडू गेला असता तर तो सीमा रेषेच्या बाहेर जाऊन थांबला असता. ज्या वेगाने चेंडू आला होता सिद्धेशकडे, चांगली फिल्डिंग. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला डॉट बॉल आलाय. या फिल्डिंगची गरज आहे या धावा डिफेंड करण्यासाठी ओम कोंडेश्वर भोज या टीमला. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. नो बॉलचा इशारा येतोय. नो +4. नशिबाचा हा पंजा मिळतोय ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या टीमला. धावसंख्या आहे 27. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत. चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या 27. चला मॅच बॉल येतोय. करण धुळे इन ॲक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. जगन्नाना पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. श्री गजानन डेव्हलपर्स, जय हनुमान जोवेली. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. बॉल परंतु फ्री हिट आहे. फ्री हिट वरती धावबादची संधी होती. क्लीन बोल्ड झाले होते. इथे हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावा 27. पंधरा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजून 21 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 15 चेंडू 21 ची गरज. बॅटल चांगला आहे या दोन टीम मध्ये. ओम कोंडेश्वर भोज आणि सामना सुरू आहे ध्रुव 11 श्री गणेश कासगाव. आई गावदेवीच्या शिकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा 4था दिवस आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेमधील 8 नामवंत संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आहे. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी असेल, कारण की आज मातब्बर संघ आजच्या दिवसामध्ये आहेत. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन संदेश यांचा. याआधी 2 चौकार नक्कीच लगावले संदेशने. येत्या डॉट बॉल. अजूनही 21 धाव बनवायच्या आहेत. 14 चेंडू शिल्लक.
14 चेंडू आणि 21 ची गरज. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. प्रथमेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या षटकामध्ये. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. एक बीमर चेंडू फेकला होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. आता मात्र फिल्डर लावलेला आहे फाईन लेगला. दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. प्रचंड वेग आपण पाहिला आणि चेंडू खाली देखील राहिलाय. सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आलाय हा डॉट बॉल. सलग 3 चेंडू आले डॉट. या मॅच मध्ये वापसी झाली आहे ओम कोंडेश्वर भोज या संघाची. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि 2च धाव मिळतील या चेंडूवरती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 19. नवीन वर्षामध्ये अजून एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव करण धुळे आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषकाचं आयोजन. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पना आहे. 7 जानेवारी ते 12 जानेवारी हा कालावधी आहे या स्पर्धेचा. एकूण 7 दिवसांची ही क्रिकेट स्पर्धा. 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. 24 संघ आपण पाहतोय बदलापूर वांगणी असोसिएशनचे आहेत. त्यांच्यासाठी देखील एक बाईक आहे. एकूण 2 बाईक आहेत आणि 24 संघ आपण पाहतोय ठाणे रायगड भिवंडी तालुक्यातील आहेत आणि त्यांच्यासाठी देखील नक्कीच एक बाईक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 13,000 रुपये प्रवेश फी आहे. 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकासाठी. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी करण धुळे, राहुल चव्हाण, दत्ता कडवानी आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टर हॅमिंग डाऊन दी बॉल फिल्डर आणि गोल्डन विकेट मिळवली आहे करण लहाने. बॅक टू द पवेलियन. संदीप येत आहेत. नवीन फलंदाज. चिंता वाढली कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे करण लहानेची. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ओम कोंडेश्वर भोज संघ, ती विकेट मिळाली आहे. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू बनवायच्या धावा 19. न्यू बॅट्समन संदीप भोईर येत आहेत. संदीप भोईर. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. खोलवर बॅटिंग आहे श्री गणेश कासगाव या टीमची. जो संघ खेळतोय दिनेश दादा यशवंतराव पुरस्कृत ध्रुव 11 या नावाने. यावेळेस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
स्ट्राईक इनला बॅट्समन संदेश आलाय स्ट्राईक इनला. दहा चेंडू शिल्लक आणि 18ची गरज सामना जिंकण्यासाठी. मिस्टॅमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. शंकरने केली चूक यष्ट्यांच्या पाठीमागे. या चुका टाळाव्या लागतील. 48 धावा डिफेंड करायच्या असतील या मॅच मध्ये ओम कोंडेश्वर भोज या टीमला, तर या चुका टाळाव्या लागतील. मिळते जीवनदान. स्ट्राईक इनला बॅट्समन संदीप भोईर येत आहेत. चांगली गोलंदाजी होते किशोरच्या माध्यमातून या चौथ्या षटकामध्ये. फिल्डर साथ देत नाहीयेत. झेल सोडलाय. जीवनदान मिळते ज्याने 2 चौकार लगावले होते संदेशने, त्याचा झेल सोडलाय. क्या बात आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रचंड वेग आहे गोलंदाज किशोरच्या गोलंदाजीमध्ये. आलाय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल श्री गणेश कासगाव या टीमवरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल ओम कोंडेश्वर भोज या टीमसाठी. चेंडू शिल्लक आहेत 8. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 17. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. 8 चेंडू 17ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मिस्टॅमिंग. फिल्डर आहेत आणि हा झेल पकडलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती. फलंदाज झाल्या बाद संदीप. बॅक टू द पवेलियन. सात चेंडू शिल्लक आहे. 17ची गरज आहे या मॅच मध्ये. कुठे होता सामना, कुठे आलाय हा सामना. 16 चेंडू 21 धाव बनवायच्या होत्या, तिथून सामना टर्न झालेला आहे. कारण की गोलंदाजी खूप चांगली होती आहे ओम कोंडेश्वर भोज या टीमची. या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट षटक हाताळतो गोलंदाज किशोरकडे अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध केलाय या मॅच मध्ये. 7 चेंडू 17ची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असेल. न्यू बॅट्समन येतोय सिक्सर किंग नितेश ऑन स्ट्राइक. क्या बात आहे. दिल स्कूप, लॅब स्ट्रोक, सुपला शॉट पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 35 धावा. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, सुपला शॉट आपण पाहिलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय नितेशच्या बॅटमधून. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. सामना जिंकून द्यावा लागेल. 13ची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू शिल्लक. सहा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 13ची गरज.
नवीन गोलंदाज अंतिम षटकामध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. यश देसले यश मिळवून देईल का ओम कोंडेश्वर भोज या टीमला, की सामना जिंकून देईल नितेश आणि फलंदाज संदेशचा झेल देखील सोडलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत, 13ची गरज. साईनाथ दादा राऊत, नवनाथ दादा राऊत, मनोहर दादा खंबाळे, त्यानंतर किरण दादा राऊत साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. हरेश दादा राऊत साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. अर्जुन दादा राऊत साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. कासगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, कारण की या गावामध्ये भरपूर संघ आहेत. कासगाव प्रीमियर लीग देखील आपण दरवर्षी पाहत असतो. गोरेगावला देखील डिंगडॉंग कासगाव संघाचा सामना सुरू आहे. 6 चेंडू शिल्लक, 13ची गरज. यश येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनला बॅट्समन संदेश आहेत, ज्यांनी 2 चौकार लगावलेत या इनिंगमध्ये. चला सामना स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ घेत आहेत ओम कोंडेश्वर भोज संघ. यश फिरकी आक्रमण आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. संदेश बॅक टू द पवेलियन. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. कासगाव संघ. हृदयाचे ठोके देखील वाढलेले आहेत. त्यांचे प्रेक्षक, त्यांचे समर्थक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत, परंतु संघ बॅकफूटवरती आहे. 6 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिक घेतली तर विवेक गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असे यश यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलंय नक्कीच गोलंदाज यशने. फिरकी आक्रमण आहे. फिरकी पटू आपण पाहतोय. यश फार मोठा विश्वास दाखवलेला आहे शंकर यांनी. शंकर बघा, आयोजकांच्या वतीने सूचना येते की आपण जास्त वेळ घेत आहेत. दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूंचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. सर्वात जास्त टेन्शन 12व्या प्लेयरला असतं, जे 11पेक्षा सर्वात जास्त टेन्शन 12 मॅनला असतं. क्या बात आहे. बॅकपूलला जाऊन फक्त दिशा दिली आहे. गॅपमधून चेंडू झालाय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. प्रयत्न आहे 3ऱ्या धावेचा आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. 7वा फलंदाज गमावलेला आहे. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या संघाने चेंडू शिल्लक 4 बनवायच्या धावा 11 या मॅच मध्ये. जोपर्यंत नितेश असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत या मॅच मध्ये. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव या टीमच्या. चार चेंडू 11ची गरज. राज येत आहेत. नवीन फलंदाज. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. सिक्सर किंग वेल फिनिशर नितेश यांचा. नितेशच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या सामन्याची. नितेशमध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की श्री गणेश कासगाव संघ अडचणीमध्ये सापडलाय. अनेक सामने नितेशने जिंकून दिलेत कासगाव टीमला.
लोअर फुल टॉस चेंडू नक्कीच फ्लाईट देत आहे चेंडूला आणि डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल श्री गणेश कासगाव या टीमवरती. काय गोलंदाजी होते या मॅच मध्ये. विवेक गायकवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यश मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि यशने हा झेल पकडलाय. कॉट एंड बॉल फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. दोन्ही षटकार मारावे लागतील कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. सोळा चेंडू बनवायच्या होत्या. धावा 21 आणि आता मात्र इक्वेशन आहे. 2 चेंडू 11ची गरज. हनुमान टेंबे येत आहेत. एक्सपिरियन्स भरपूर आहे. आठ फलंदाज बाद झालेत. काय गोलंदाजी करता यश. मॅच विनिंग षटक. मॅच विनिंग ही गोलंदाजी विवेक गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. 2 चेंडू 11. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. एकच जल्लोष आपण पाहू शकाल ओम कोंडेश्वर भोज या टीम मध्ये कारण की या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील हा खूप मोठा उलटफेर करताना आपण पाहतोय परंतु वाट पाहावी लागेल. 1 चेंडू शिल्लक आहे. 10ची गरज. करण धुळे इन ऍक्शन मध्ये असतील. बदलापूरचे वंडर बॉय जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. 20 फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद सामना जिंकलेला आहे ओम कोंडेश्वर भोज या संघाने. आजच्या दिवसातील सर्वात मोठा उलटफेर केलेला आहे. इनफॉर्म संघ श्री गणेश कासगाव या टीमला पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलेला आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अंतिम षटकामध्ये 3 विकेट घेतले यश आहेत मॅन ऑफ द मॅच. चला लाईनअप करायचा आहे. सेकंड करायचा आहे. हार्ड लक. ध्रुव 11 श्री गणेश कासगाव संघ 48 धाव बनवायच्या होत्या आणि काय गोलंदाजी केली ओम कोंडेश्वर भोज या टीमने. यशचं कौतुक करेन. अंतिम षटकामध्ये 13 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि 3 विकेट घेतले आणि अवघ्या 3च धावा खर्च केल्या. यश आहेत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे. क्या बात आहे. एवन जोडी देखील इन ऍक्शन मध्ये असेल. अभय चौधरी आणि प्रेम धुळे.